CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। समाजात आजही अशी काही माणसे आहेत जी कोणत्याही प्रसिद्धीची हाव न ठेवता शांतपणे आपले सामाजिक कर्तव्य चोख बजावत असतात। असाच एक कौतुकास्पद आणि प्रेरणादायी प्रकार खामगाव शहरात समोर आला आहे। येथील एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दाखवलेल्या सामाजिक भान आणि तत्परतेमुळे नांदुरा खामगाव रस्त्यावरील मोठा संभाव्य अपघात टळला असून त्यांच्या या निस्वार्थी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विष्णू हरिभाऊ बुंदे वय 60 वर्ष असे या कर्तव्यदक्ष नागरिकाचे नाव असून ते खामगाव तालुक्यातील वाडी गावचे रहिवासी आहेत। विष्णू बुंदे हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत। नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6च्या सुमारास ते नांदुरा खामगाव रस्त्यावरून जात असताना स्वामी समर्थ गेटसमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गिट्टी आणि माती पसरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। रस्त्यावरील ही गिट्टी अत्यंत धोकादायक ठरू शकते हे त्यांनी ओळखले। मात्र त्यावेळी ते ड्युटीवर असल्याने त्यांनी आधी आपले काम पूर्ण करण्याचे ठरवले। रात्री 8 वाजता आपली ड्युटी संपताच विष्णू बुंदे यांनी स्वतःच्या घरी न जाता थेट त्या अपघातप्रवण ठिकाणी धाव घेतली। त्यांनी हातात झाडू आणि टोपले घेऊन रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील ती गिट्टी आणि माती स्वतः गोळा करण्यास सुरुवात केली। साधारण पाऊण तास एकट्याने प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी तो संपूर्ण रस्ता स्वच्छ आणि सुरक्षित केला। विष्णू बुंदे हे रस्त्यावर झाडू आणि टोपले घेऊन रस्ता साफ करत असताना तिथून खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे आपल्या वाहनाने जात होते। रात्रीच्या वेळी एक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे रस्त्यावरील धोका दूर करत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली। ते गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी विष्णू बुंदे यांच्याजवळ जात त्यांच्या या अनोख्या सामाजिक कार्याचे मनापासून अभिनंदन केले। याबाबत बोलताना विष्णू बुंदे यांनी सांगितले की रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालक वेगाने गाड्या चालवत असतात। अंधारात रस्त्यावरील गिट्टी किंवा माती न दिसल्याने दुचाकी घसरून कोणाचाही मोठा अपघात झाला असता। कोणाचा जीव जाऊ नये किंवा कोणाला दुखापत होऊ नये याच एकमेव उद्देशाने मी ड्युटी संपवून हा रस्ता साफ केला। वयाच्या 60व्या वर्षीही विष्णू बुंदे यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि पोलीस प्रशासनाकडून मिळालेली पावती आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। केवळ प्रशासनावर विसंबून न राहता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवली आहे। मी विष्णू हरिभाऊ बुंदे, राहणार वाडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी संध्याकाळी 6 वाजता इकडून जात असताना नांदुरा खामगाव रोडवर स्वामी समर्थ संकुलच्या समोरून जात असताना मला रोडवर गिट्टी वगैरे पडलेली, माती पडलेली दिसली। त्याच्यामुळे मी ठरवलं की बघू आपण ड्युटीवरून आल्यानंतर आपण काम करू। 8 वाजता माझी सुट्टी झाली, नंतर मी गाडी उभी केली। मी ड्रायव्हरचं काम करतो आणि मी माती वगैरे गिट्टी ते कोणी पडू नये, अपघात होऊ नये यामुळे मी ते साफ केला रस्ता वगैरे। किती वेळ लागला साफ करायला तुम्हाला? साफ वगैरे मला अर्धा ते पाऊण तास लागला जवळपास। काय उद्देश होता साफ करण्याचा? माझा उद्देश एकच की कोणी पडू नये। रात्रीला कोणी फास्ट असताना गाडीवाले, एखादा गाडीवाला फास्ट आला असता, त्याचा अपघात होऊ नये झाला असता, त्रास होतो माणसाला, त्याच्यामुळे मी ते साफ केलं रस्ता। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।